नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाची जबाबदारी अतिशय अनपेक्षित रीतीने माझ्याकडे आलेली आहे. आत्ताचे आपले सन्माननीय वक्ते आहेत, त्यांचा परिचय करून देण्याच्या आधी आजचे आपले अध्यक्ष आहेत, त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. आपल्या मंचावरती ते आलेले आहेत यापूर्वी श्रीपाद विनायकराव अपराजित, महाराष्ट्र टाइम्स नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. मराठी आणि समाजशास्त्र या विषयामध्ये MA केलेले, BCom झाले, BSc झाले. त्यामुळे कला, विज्ञान अशा सर्व शाखांमध्ये आणि त्यांची प्रगती आहे. पत्रकारितेचा प्रवास त्यांचा नागपूर पत्रिका, लोकमत, सकाळ ते महाराष्ट्र टाइम्स असा 35 वर्षाचा झाला आहे. मागील 18 वर्षापासून ते निवासी संपादक आहेत. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी अण्णाजी बोबडे यांच्या कळो न कळो रे या समग्र कवितेचे संपादन आणि त्याचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. एडिटर्स गिल्ड नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, झाडीपट्टी दालन, गोंडवाना विद्यापीठ, पत्रकारिता अभ्यास मंडळ, गोंडवाना विद्यापीठ याचे ते सदस्य आहेत आणि राईज आदिवासी फाउंडेशन मेळघाटचे मार्गदर्शक आहेत. स्वाभाविक आहे अशा व्यक्तिमत्वाला सन्मानाने नावाजलं जाणं. त्यामुळे त्यांना नानासाहेब परुळेकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार पुण्याचा, उत्तुंग झेप पत्रकारिता पुरस्कार मुंबईचा, संपादक परिषदेचा विशेष पुरस्कार रायगड, संपादक परिषदेचा काळमेघ पुरस्कार नाशिक, दलित मित्र मार्पकवार स्मृती पुरस्कार नागपूर, शिवगौरव प्रतिष्ठान पुरस्कार नागपूर, पद्मगंधा संपादक पुरस्कार नागपूर, बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार पोंभुर्ला कोकण, महाराष्ट्र कर्मभूमी पुरस्कार उत्तर भारतीय सभा अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक परिसंवादाचे अध्यक्ष आणि वक्ता म्हणून त्यांचा सहभाग राहिलेला आहे. महाराष्ट्र टाइम्समधून नाग नदी पुनरुज्जीवनासाठी नागपूरकरांची संघटित वाचक चळवळ उभारण्यात पुढाकार घेतला आहे. मिशन ऑरेंज सिटीमधून संत्र्याची चळवळ राबवली आहे. अंबाझरी परिक्रमेचे यशस्वी आयोजन केले आणि सोशल कनेक्टमध्ये 100हून अधिक संघटनांच्या संवाद भेटी घेतल्या. असा एक चतुरस्त्र आयाम असलेला एक जाणता अभ्यासक आपल्याला इथे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. अगदी मध्ये बसल्यात मान्य श्री वसंत गणेश काणे. 1934 साली त्यांचा जन्म झालेला आहे. BSc MA मानसशास्त्र आणि MAd असं शिक्षण झालेलं आहे. 1954 पासून शिक्षण क्षेत्रात 42 वर्ष सेवारत राहिले. धरमपेठ माध्यमिक शाळा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. 1954 साली शिक्षक चळवळीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक कार्यकर्ते, शिक्षक परिषदेचे 11 वर्ष अध्यक्ष, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे उपाध्यक्ष, विदर्भ शिक्षक आणि शिक्षक संदेश या मासिकांचे 15 वर्ष संपादक, धरमपेठ शिक्षण संस्था आणि ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य आणि शिक्षक सहकारी बँकेच्या डायरेक्टर बोर्डाचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पडले आहेत. प्रचूर लेखनही केलेलं आहे. तरुण भारत, लोकशाही वार्ता या दैनिकातून आणि विविध शैक्षणिक मासिकातून लेखन, ज्ञानयोद्धासारख्या व्यासपीठावरून विविध विषयांवरती विचार व्यक्त करणं. प्रसिद्ध पत्रकार नितीन गोखले यांच्या सेक्युरिंग इंडिया द मोदी वे या पुस्तकाचे सुरक्षित भारताचे नवीन आयाम मोदी इफेक्ट असं भाषांतर 2018 मध्ये नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आणि लेफ्टनंट जनरल निंबोरकर यांच्या हस्ते प्रकाशन त्याचे झाले.
तसा मी या नावाने त्यांचं ब्लॉगही आहे आणि त्या ब्लॉगवर आतापर्यंत 750हून अधिक लेख प्रकाशित झालेले आहेत. म्हणजे आज जो काय की नोट वगैरे म्हणतात तो त्यांचा असायला पाहिजे होता, तो माझ्याकडे आलेला आहे. आणखी एक महत्वाचे वक्ते आहेत प्राध्यापक राजेंद्र नाईकवाडे. भिंजाणी सिटी कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत. नागपूर विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत. मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर समितीचे सदस्य आहेत. PhDचे मार्गदर्शक आहेत. आतापर्यंत 10 विद्यार्थ्यांना त्यांच्या हाताखाली आचार्य पदवी मिळाली आहे. MPhilसाठी 50हून अधिक प्रबंध त्यांचे विद्यार्थ्यांनी सादर केलेले. 60हून अधिक शोध प्रबंध त्यांनी विविध सेमिनारमध्ये सादर केलेले आहेत. विविध विषयांवर वृत्तपत्रातून लेखन आणि 10पेक्षा अधिक पुरस्कार आणि सन्मान हे त्यांना प्राप्त झालेले आहेत. आजचे आणखीन एक विशेष वक्ते आहेत, आपल्या सगळ्यांचे परिचित आहेत, श्रीपाद मनोहर कोठे. BSc, BMC, BA इंग्रजी साहित्य आणि गांधीयन थॉटमध्ये MA इतकं शिक्षण झालेलं आहे. पत्रकारितेचा अनुभव आहे. 18 वर्ष विविध वृत्तपत्रांमधनं वार्तांकन, संपादन आणि लेखन. 3 वर्ष स्वतःचा शब्द सखा या मासिकाचं संपादन त्यांनी केले. विदर्भातील स्वातंत्र्य संग्राम आणि नोबेल पुरस्कार विजेत्या महिला या 2 विषयांवर लोकसत्ता दैनिकात प्रत्येकी वर्षभर स्तंभलेखन केलं आहे. 200हून अधिक लेख प्रकाशित आहेत. साप्ताहिक विवेकसाठी प्रासंगिक लेखन करतात आणि त्यांच्या विशेष ग्रंथांच्या संपादनामध्ये त्यांचा सहभाग असतो. आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांचं संचालन, आकाशवाणीवर चिंतन आणि अन्य कार्यक्रमात भाषणे, TV चर्चांमध्ये प्रासंगिक सहभाग आणि याहीपेक्षा सगळ्यात चांगली गोष्ट कोणती असेल तर त्यांनी आतापर्यंत सुमारे 800 कविता लिहिलेल्या आहेत. त्यापैकी काही कविता प्रकाशित झालेल्या आहेत. शेतकरी आत्महत्या हा एक मोठा विदर्भातला ज्वलंत प्रश्न आहे. त्या प्रश्नावरती लोकमत ज्या मय दळवी शोध पत्रकारिता पुरस्कार असा श्रीपाद कोठे यांना मिळाला. त्यांनी या शेतकरी आत्महत्या यावरती एक वृत्तमालिका चालवली होती. त्या वृत्तमालिकेला हा शोध पुरस्कार मिळाला आहे. उत्कृष्ट लेखन यासाठी स्वर्गीय माधव वैद्य उत्कृष्ट लेखन पुरस्कार. स्वामी विवेकानंद आणि 21वे शतक या ग्रंथाला विदर्भ साहित्य संघाचा वावी मिराशी वैचारिक लेखन पुरस्कार. विविध संघटनांच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात ते कार्य करतात. संत मीराबाई यांच्या 500व्या जयंतीनिमित्त नागपूरच्या 32 शाळांमध्ये त्यांच्या चरित्रावर कथाकथन, अनेक व्याख्यानमाला आणि अन्य निमित्ताने विविध विषयांवर 100हून अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. त्यांच्या प्रकाशित साहित्यामध्ये स्वामी विवेकानंद आणि 21वे शतक मॅजेस्टिक प्रकाशन मुंबईने केलं आहे. एकात्म मानववाद अर्थ यथार्थ विवेक प्रकाशन मुंबईने केलं आहे. त्यागेश्वर श्री रामकृष्ण परमहंस जीवन कथा विजय प्रकाशन नागपूर. आणि हे मृत्यू या विषयावरील कवितांचा संग्रह हा ई-बुक स्वरूपामध्ये आहे. तेव्हा असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ताकदीने उभे असलेले मार्गक्रमण करणारे असे श्रीपाद कोठे हे आज आपल्यासमोर त्यांचे विचार मांडणार आहे. त्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी क्रम सांगून देतो. अन्य वसंतराव काणे बोलतील, त्यानंतर श्रीपाद कोठे बोलतील आणि त्यानंतर राजाभाऊ नाईकवाडे बोलतील, राजेंद्र नाईकवाडे बोलतील. आजच्या कार्यक्रमाचा विषय प्रवेश या नात्याने मी काही विचार आपल्या समोर ठेवतो. आपल्याला सगळ्यांना 20 मिनिटांमध्ये प्रत्येकी आपलं म्हणणं संपवायचं आहे आणि त्या सगळ्यांच्या नंतर मग अपराजित सर आपला
समारोप करतो. आजचा विषय हिंदू रिलिजन नव्हे तर संस्कृती आणि सभ्यता आहे. विषय काही नवीन आहे असं नाही, जुनाच आहे. दोन शब्दांच्या चुकीच्या अनुवादामुळे हा प्रश्न उद्भवला आहे. एक शब्द आहे रिलिजन आणि एक शब्द आहे धर्म. आपल्याकडे धर्म हा जो शब्द वापरला जातो हा वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो. उदाहरणार्थ पुत्रधर्म, मातृधर्म, पितृधर्म. आता याच्यात मुलांनी पूजा करायची, बापाने पूजा करायची, आईने पूजा करायची असा काही विषय नाही. हे त्यांच्या त्यांच्या एकमेकांप्रती असलेल्या कर्तव्याबद्दलची चर्चा आहे. त्यामुळे धर्म हा आपल्याकडे जो विषय शब्द आलेला आहे हा प्रजेची कर्तव्य किंवा लोकांची कर्तव्य या दृष्टीने आलेला आहे. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. रिलिजन हा जो विषय आहे हा पाश्चात्य देशांमधून आलेला आहे. त्यांच्याकडे धर्मसंकल्पना नाही. त्यामुळे रिलिजन असा आपला जसा रिलिजन आहे तसा भारतातल्या लोकांचाही रिलिजन असेल आणि म्हणून ते हिंदू हा रिलिजन आहे असं त्यांनी ते ट्रान्सलेशन त्याचं केलं. धर्माचं ट्रान्सलेशन रिलिजन किंवा रिलिजनचं ट्रान्सलेशन धर्म अशा पद्धतीने. आणि त्यातून मग लोकांच्याही मनामध्ये ते ठसवलं गेलं आणि मग त्यातनं सगळे जे गैरसमज व्हायचे होते ते सगळे झालेले. त्याच्यामुळे काय आफत आलेली आहे हे आपण सगळं बघतो. रिलिजन हा पंथ आहे. तो त्याच्यात कर्तव्याचा विचार चर्चा केलेली नाही आहे. त्याच्यात हे म्हटलंय की परमेश्वराने ही जी सृष्टी निर्माण केली ही माणसाच्या उपभोगासाठी केलेली आहे. बायबलही तेच म्हणत आहे, कुराणही तेच म्हणत आहे. आणि त्यामुळे माणसाला या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचा त्याच्या मनाप्रमाणे उपभोग घेण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्याकडे धर्माचा जो अंकुश आहे तो असं सांगतो की ही सृष्टी उपभोगासाठी नाही आहे. तेन त्यक्तेन भुंजीथा. जेवढं आवश्यक आहे तेवढं घ्या. निसर्गाजवळ संसाधनं आहेत, प्रचुर मात्रेत आहेत, पण प्रत्येकाची हाव भागवण्याची क्षमता निसर्गाकडे नाही. आणि त्यामुळे आपल्याला आवश्यक जेवढं आहे तेवढं घ्यावं, बाकीच्यांच्या उपभोगासाठी बाकीच्यांची राहू द्यावं अशी आपल्याकडे दुसऱ्याचा विचार करण्याची प्रवृत्ती आहे. ती या धर्मसंकल्पनेमुळे आहे. रिलिजन संकल्पनेमध्ये दुसऱ्याचा विचार हा नाही आहे. म्हणून तिथे बळी तो कानकुळे हा न्याय आहे, मात्स्य न्याय आहे. आपल्याकडे बलसंपन्न व्हा असं म्हटलंय, पण त्या शक्तीचा उपयोग दुर्बळांच्या रक्षणासाठी करा हे सांगितलं. रिलिजन मध्ये दुर्बळांना जिवंत राहण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे हा खूप मोठा फरक आहे रिलिजन आणि धर्म याच्यामधला. आणि म्हणून आपल्याकडे म्हटलं की धारणा धर्म मिथ्याहु धर्मो धारयते प्रजा. धर्म असा आहे की जो प्रजेची धारणा करतो, प्रजेचं आणि एक प्रकारे समाजाचं धारणा करतो. पुन्हा आपल्याकडे हे समाज ही एक लिव्हिंग एंटिटी आहे. समाज पुरुष म्हटलंय आपण, आपल्याकडे अशी कल्पना समाज पुरुष. आणि मग धर्म काय? आजचा विचार केला की समजा ट्रॅफिक सिग्नल पाळणे हा धर्म आहे, न पाळणे हा रिलिजन आहे. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं. आता आपल्यापैकी किती जण हा धर्म पाळतात किंवा बसमध्ये चढताना रांगेत उभं राहून चढावं हा धर्म आहे. एकदम गर्दी करून चढू नये, पण एकदम गर्दी करून चढणं जो सशक्त आहे, जो बलवान आहे, तो चढून जातो, हे रिलिजन आहे. तेव्हा अशा याच्यामध्ये
या हा जो धर्म आहे आपल्या इथला, या धर्माला आजकाल नाव दिलंय हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू धर्म असं म्हटलंय, हिंदुत्व असं म्हटलंय. आणि ह्या हिंदुत्वामध्ये, या हिंदू धर्मामध्ये, या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्या जगाच्या सृष्टीच्या कल्याणाचा विचार आहे. आपल्याकडे असं म्हटलं की चराचरामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे. जे चल आहे त्याच्यातही आहे, जे अचल आहे त्याच्यातही आहे. आणि म्हणून धर्म हे सांगतो की या सगळ्या चराचर सृष्टीचं कल्याण कसं होईल असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कारण जे तत्व माझ्यात आहे तेच तत्व तुमच्यात आहे, तेच तत्व अन्य सगळ्या सृष्टीमध्ये पण आहे. त्यामुळे त्या तत्वाने आम्ही एकत्र बांधल्या गेलेले आहोत. हा जो एक एकताचा अनुभव आहे, तो अनुभव या धर्मसंकल्पनेमधनं आपल्याला मिळतो, जो रिलिजन मधनं मिळत नाही. आणि म्हणून तिथे आपल्याकडे धर्माचा विकास झाला, त्या व्यवस्थेचा विकास झाला. 4 पुरुषार्थ आहेत, 4 आश्रम आहेत, 4 वर्ण व्यवस्थेचे 4 आयाम आहेत, अशा पद्धतीचे. आणि जोपर्यंत आपल्या देशात बाहेरचे लोक आले नाहीत, अन्य धर्माचे लोक आले नाही, ख्रिश्चन मुस्लिम आले नाहीत, तोपर्यंत ही व्यवस्था चालू होती. 1200 वर्षांपूर्वी जे मुस्लिम आक्रमण झालं त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांशी, दुसऱ्या विचारधारेच्या लोकांशी आपला संपर्क आला. आणि त्यानंतर इंग्रजांसारख्या चतुर कुटील राज्यकर्त्यांशी आपला संपर्क आला. आणि त्यातून हिंदू धर्माचं विकृतीकरण हा विषय सुरू झाला. हिंदू धर्मामध्ये भेदभाव आहे, हिंदू धर्मामध्ये अस्पृश्यता आहे, हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना सन्मान नाही, हिंदू धर्मामध्ये हे आहे, हिंदू धर्मात ते आहे. जनावरांची पूजा करतात, प्राण्यांची पूजा करतात, झाडाची पूजा करतात, ते जादूटोणा करणारे आहेत, काला जादू करणारे आहेत. बाहेर विदेशांमध्ये तर असाच प्रचार होता की हा जो हिंदुस्थान नावाचा देश आहे हा जादूटोणावाल्यांचा देश आहे. अनेक वर्षापर्यंत हा प्रचार होता. त्यामुळे हे हिंदूचं विकृतीकरण हे इतकं वाढलं, एका अशा लेव्हलला गेलं की जिथे लोक हे म्हणायला लागले की मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नये. या लेव्हलला आपलं ते विकृतीकरण आणि त्यामुळे येणारं जे नैराश्य आहे, त्यामुळे येणारा जो हीनतेचा भाव आहे, तो या लेव्हलला गेला होता. आणि हा समाज इथला राष्ट्रीय समाज आहे. त्या या समाजामध्ये हा हिंदुत्वाचा भाव पुन्हा जागृत केला पाहिजे. म्हणून 1925 साली डॉक्टर हेडगेवार नावाच्या माणसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केला. त्यावेळेला त्यांना हे लोक चिडवायचे, उपहास करायचे. त्यांना आज ती जी त्यांनी सुरू केलेली चळवळ आहे, त्यांनी सुरू केलेलं जे जन आंदोलन आहे, ते आज मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका ह्या इथपासून सुरू झालेल्या स्थितीतून गर्व से कहो हम हिंदू है या स्थितीपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. हे परिवर्तन आहे. आणि डॉक्टर हेडगेवारांनी हिंदुत्व आधारित संघटना सुरू केली. त्यावेळेला त्यांनी काही पूजा अर्चा याचं स्तोम माजवलं नाही. त्यांनी सांगितलं की आम्हाला धर्माधिष्ठित आमची जी व्यवस्था आहे, प्रत्येक जण आपापलं कर्तव्य करीत समाजाला, देशाला पुढे नेण्याची, परमवैभवाप्रत नेण्याची जी चळवळ आहे ती आम्ही या संघाच्या माध्यमातून चालवू. ती आज चालते आहे. त्यामुळे या हिंदूंचा एकूण जे काही दोष हिंदू समाजामध्ये शिरले असतील, कारण 1200 वर्षांची आपण गुलामी सहन केलेली आहे.
आणि त्या गुलामगिरीच्या काळामध्ये काही दोष आपल्या समाजामध्ये शिरले असण्याची शक्यता नक्कीच आहे. पण ती काजळी धरलेली आहे आपल्या समाजाच्या चेहऱ्यावरती. ती जर थोडीशी प्रयत्नाने आपण दूर करू शकलो तर हे लक्षात येईल आहे की जगातला कोणताही समाज, संस्कृती आणि सभ्यता यांच्यापेक्षा हा जो हिंदू समाज आहे, हिंदू संस्कृती आहे, हिंदू धर्म आहे, हा कितीतरी श्रेष्ठ दर्जाचा आहे. अशी ही उंची ऐहिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकाराची आपल्या या समाजाने धर्माच्या आधारावर गाठलेली आहे. आता राष्ट्रीय आकांक्षा आणि जागतिक कल्याण, त्या मोठे मोठे शब्द कानावर येतात. जागतिक कल्याण, जगाचं कल्याण झालं पाहिजे. मग काही विचारधारा आल्या जगाचं कल्याण करणाऱ्या. एक इस्लामची विचारधारा आली, एक ख्रिश्चनांची विचारधारा आली, एक साम्यवादाची विचारधारा आली. अशा काही विचारधारा समोर आल्या की त्यांनी प्रॉमिस केलं की आम्ही जगाचं कल्याण करू. काय झालं? एक हेलन एलरबी नावाची लेखिका आहे, पत्रकार आहे. तिने एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे डार्क हिस्ट्री ऑफ द ख्रिश्चन, डार्क साइड ऑफ द ख्रिश्चन हिस्ट्री. त्या पुस्तकात तिने असं म्हटलं की गेल्या सहस्त्रकामध्ये ज्या वेळेला ख्रिश्चॅनिटीचा प्रचार करायला म्हणून हे सगळे लोक निघाले, त्यावेळेला पृथ्वीच्या पाठीवरील 175 संस्कृतींचं या ख्रिश्चन लोकांनी समूळ नायनाट केलं. आज त्यांच्याबद्दल बोलायला किंवा जी माहिती काही मिळते ती इतिहासाच्या पुस्तकातून मिळते. एवढं सांगणारा कोणीही शिल्लक नाही. हे कल्याण आहे का? ही कल्याणाची कल्पना आहे का? हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये असं म्हटलं की ही कल्पना नाही कल्याणाची. कारण आपल्याकडे 4 पुरुषार्थ जे आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हा जो मोक्ष पुरुषार्थ आहे, हा प्रत्येक व्यक्तीचं त्या विश्वनिर्मात्याशी जे काही नातं आहे ते ओळखण्याची प्रक्रिया म्हणजे मोक्ष असं म्हटलंय. आता तो वेगळा वेगळा असू शकतो. तो प्रत्येकाने याच मार्गाने गेलं पाहिजे असं असू शकत नाही. मला नाही पटत, मला आणि गणेशाची पूजा आवडते तर मी गणपतीची पूजा करेन, त्या मार्गाने जाईन. आणखी कोणी नाईकवाडे असतील त्यांना शंकराची पूजा आवडते, त्या मार्गाने जातील. याचा अर्थ त्यांच्यात माझ्यात भांडण होईल असं नाही, असं होऊ नये. पण तुम्ही एक पुस्तक, एक प्रेषित, एक मार्ग हा फॉलो केला नाही तर तुम्ही नरकात जाल असे बाकीचे विचारधाराचे लोक म्हणतात. आम्ही म्हणतो की तुम्ही कोणत्याही मार्गाने जा. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो शेवटी त्या परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तुम्हाला जो मार्ग सुटेबल आहे, तुम्हाला जो मार्ग योग्य वाटतो किंवा एकही मार्ग योग्य वाटत नाही, ते निवडण्याचं स्वातंत्र्य या हिंदू धर्माने लोकांना दिलेलं आहे, जे अन्य धर्मांमध्ये नाही आहे. ही व्यापकता ही आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. जी विविधता दिसते सृष्टीमध्ये, ती विविधता बरोबर जी आहे ती मुळात त्याच्यातनं एकतेचं दर्शन होत आहे. हा एक हिंदू प्रतिभेचा एक विशेष लक्षण असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळे या जीवन पद्धतीचं जे लक्ष आहे हिंदू जीवन पद्धतीचं, ते परस्पर पूरक सामंजस्य निर्माण करणारं आहे. असे प्रयत्न या, जसं मी म्हटलं की ख्रिश्चन, मुस्लिम, साम्यवादी, समाजवादी या सगळ्या लोकांनी करून पाहिले. पण त्यांच्या प्रयत्नांचा आधार हा आपल्या विचारांची श्रेष्ठता थोपवणं हा असल्यामुळे ते सक्सेसफुल झाले नाही. त्यांनी लोकांचा नाशच केला, विनाश केला. आणि त्यामुळे या
विचारांमुळे जगाचं कल्याण तर होणं दूरच, पण जगाचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे इंद्रेश कुमार असं म्हणतात की या सर्व ज्या प्रणाली आहेत, इस्लाम, ख्रिश्चॅनिटी, साम्यवाद, हे सगळ्या, या सगळ्या प्रणालींचा एकमेव हेतू हा हिंदू आणि हिंदुत्व, जो भारताचा आत्मा आहे. भारत हे जर एक शरीर मानलं आपण, तर त्याचा आत्मा हिंदू आहे, हिंदुत्व आहे. याला एकमेकांपासून फारकत करण्याकडे यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आणि ते विफल करायचे असतील तर त्यासाठी हिंदुत्व आधारावरती पुन्हा समाज उभा राहायला पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गोळवलकर गुरुजी असं एक म्हणतात एका ठिकाणी की हिंदू जीवन मूल्यांचं पुनर्जागरण भारताच्या राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहे. हे पुनर्जागरण विश्वाचे ऐक्य, समस्त मानव समाजाच्या कल्याणाचे स्वप्न साकार करण्याच्या प्रक्रियेतील ती एक अनिवार्य अशी पूर्व अवस्था आहे. कारण जागतिक एकतेसंबंधीचा हिंदूंचा विचार हाच विश्वबंधुत्वाचा स्थायी आधार होऊ शकतो. जगाला एकत्र आणायचं असेल, आता नुकतंच आपल्या देशामध्ये G20ची परिषद होऊन गेली. त्या परिषदेचं जे बोधवाक्य होतं ते वसुधैव कुटुंबकम असंच होतं. केवळ भारत कुटुंबकम असं नव्हतं. त्यामुळे जग हे एक कुटुंब आहे, परिवार आहे. या परिवाराच्या दृष्टीने हा हिंदुत्वाचा भाव जागवणं हे आज आवश्यक आहे. हे होईल तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण ही जी शब्दांची गल्लत आहे, रिलिजन आणि धर्म, संस्कृती आणि कल्चर, सभ्यता आणि सिव्हिलायझेशन, ह्याच्यातला फरक लक्षात घेतला पाहिजे, तेव्हा ते होईल. म्हणजे जसं एखाद्याची आपण आठवण करत असतो की अमुक एक भेटला नाही बा, खूप दिवस झाले, आला तर बरं होईल, आणि तो दरवाज्यात येऊन उभा राहतो. एखादा इंग्रज माणूस असला तर काय म्हणाल, थिंक ऑफ द डेव्हिल अँड द डेव्हिल इज हिअर. आपण काय म्हणू, अरे वा वा, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. हा संस्कृतीमधला फरक आहे. हा कल्चरमध्ये नाही आहे. कल्चर इज डिफरंट फ्रॉम संस्कृती. त्यामुळे भाषांतर हे अपर्याप्त आहे, पर्याप्त नाही आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अरविंद आश्रमाच्या ज्या श्री माताजी आहेत, त्यांचं एक फार सुंदर वाक्य आहे. जगात सुख, समृद्धी आणि स्थायी शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी पेलण्यासाठी भारताने जागे झाले पाहिजे. कारण भारतात आणि फक्त भारतातच या जबाबदारीचे शिवधनुष्य पेलण्याचं सामर्थ्य आहे. यानेच विश्वकल्याणाचा मार्ग प्रशस्त होणार आहे. भारताचे आधारभूत तत्व आहे हिंदुत्व. या हिंदुत्वाच्या बळावरच भारत पुन्हा जागृत होईल. आणि भारत जागृत होईल तेव्हा जगाच्या शाश्वत वैभवाचा, शांततेचा आणि सौहार्दाचा, तसेच बंधुभावाचा मार्ग प्रशस्त होईल. हे त्यांनी तेव्हा सांगून ठेवलेलं आहे. त्याची प्रचिती आपण घेतोय. आजच्या अगदी ताज्या घडामोडींमध्ये पाकिस्तानच्या बाजूनी जगातले फार कमी मुस्लिम देश उभे राहिले आहेत, हे आपण पाहतोय. हे भारताची जी ताकद वाढलेली दिसते आहे, जे हिंदुत्व विचारांना घेऊन चालणारं जे शासन आहे, त्या शासनाच्या पंतप्रधानांमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे असं आपण समजू शकतो, असं दिसतंय आपल्याला. आणि त्यामुळे एक अटल बिहारी वाजपेयींची कविता आहे. कवितेची 4 ओळी मी इथे म्हणून दाखवतो फक्त. ते म्हणतात, मैं अखिल विश्व का गुरु महान, देता विद्या का अमरदान, मैंने दिखलाया मुक्ति मार्ग, मैंने सिखलाया ब्रह्म ज्ञान, मेरे वेदों का ज्ञान अमर, मेरे वेदों की ज्योति प्रखर, मानव के मन का अंधकार क्या कभी सामने सका ठहर,
मेरा स्वर नभ में घर घर, सागर के जल में छहर छहर, इस कोने से उस कोने तक कर सकता जगती सौरभमय, हिंदू तन मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. इतकी सुंदर कविता आहे आणि हिंदुत्वाचं पूर्ण विवरण या कवितेमध्ये त्यांनी केलेलं आहे. ती केव्हा तरी वेळ मिळाला तर आपण अवश्य वाचावी आणि अध्ययन सुद्धा करावं. तेव्हा हे मी या ठिकाणी थांबतो. आजच्या आपल्या परिसंवादाची चर्चासत्राची सुरुवात करण्यासाठी आदरणीय वसंतराव काणे यांना निमंत्रित करतो.